जानू जानू थांब. त्याला मी तू अशी का वागतेस? आपण आज सगळ्यांना भेटायला गेलो होतो ना, मग तू मला घेऊन बाहेर का आलीयस? ते ते जैन सर, मी म्हटलं ना तुम्हाला, मला सफोकेट होत आहे. तेच परत आत गेल्यावर पुन्हा तसंच झालं मला. म्हणजे एकदम ना असं अस्वस्थ वाटतंय. म्हणजे ना श्वास घ्यायला पण त्रास होतोय आणि असं एकदम गरगरल्यासारखं होतं. ओके ओके ओके, एक काम करूया, आपण गाडीत बसूया आणि तुला बरं वाटलं तरच आत जाऊया. ठीक आहे, चला चला. काय झालंय जानूला नक्की? हिला खरंच त्रास होतोय का, की हे सगळं मुद्दाम करते? पण असं का वागेल ती? दळवींच्या नावावर पेटंट रजिस्टर होण्याआधी ते पेटंट संतोषच्या नावावर रजिस्टर झालंय. असं होणं शक्यच नाहीये. परत अरे तू सांग ना यांना, सांग सगळ्यांना की आपण दोघांनी हा शोध लावलाय की नाही, पेटंट आपल्या नावावर रजिस्टर्ड आहे. सांग तर बरं, तू सांग रे. हो, हा प्रोजेक्ट मी आणि आजोबांनी मिळून केलेला. हे पेटंट आमच्या नावावरती आहे. बास बाबा बास. अहो, इतके दिवस तुम्ही माझी फसवणूक केली, निदान आता माझ्या मुलाची तरी फसवणूक करू नका. मंडळी, तुम्हाला माहित नाहीये हे कसे आहेत ते आणि काय काय केलंय ते. अहो, माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलंय, स्वतःच्या अंमलाखाली ठेवलंय, माझ्या विरुद्ध त्याचे कान भरलेत. आता माझा मुलगा तर मला विलन समजतो. मला सांगा, कुठला मुलगा स्वतःच्या आई वडिलांना सोडून त्याच्या आजी आजोबांबरोबर राहतो? सांगा ना. हो, या आजी आजोबांनी तर आमच्या कुटुंबात फूट पडली आहे, फूट. बास करा. इथे सगळ्यांना माहितीये कुणामुळे घरात फूट पडली. तुमच्यामुळे घरात फूट पडली आहे. संतोष, अरे जनाची नाही मनाची लाज बाळ. या क्षणीला खरंच कळत नाही कुठल्या जन्मीचं पाप म्हणून तू आमच्या पोटी जन्माला आलास. दादा, तुला चांगलंच माहिती आहे या प्रोजेक्टसाठी बाबांनी किती जास्त मेहनत केली आहे ती. संतोष दादा, तुम्ही खूप चुकीचा वागताय. बस, पुरे झाला फॅमिली ड्रामा. आता यापुढे कुणीही एक शब्दही बोलायचं नाही, कळलं? सगळ्या जगाला माहिती आहे या दिग्विजय देशमुखला फसवणूक सहन होत नाही आणि या श्रीनिवास दळवींनी आमची घोर फसवणूक केली आणि याची त्याला शिक्षा मिळावी म्हणून आम्ही पोलिसांना बोलवलं आणि तेच या गोष्टीचा छडा लावतील. मिस्टर श्रीनिवास दळवी, संतोष दळवीची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय. जानू, बरं वाटतंय का तुला आता? नाही, मला अजूनही बरं वाटत नाहीये. ठीक आहे, मग आपण इथे गाडीत बसण्याऐवजी आज जाऊयात ना. दॅट वे तुला, म्हणजे कसं आहे, तुला प्रोग्राम पण अटेंड करता येईल. अँड विल डू वन थिंग, आपण लास्ट रूममध्ये बसूया, म्हणजे कोणाशी बोलायची गरजही नाही. जैन सर, काय चाललंय तुमचं? इथे मला एवढा त्रास होतोय. मी सांगतेय तुम्हाला की मला नाही बरं वाटत आहे, मला कसं तरी होतंय आणि तुम्ही म्हणता आपण आज जाऊया. सॉरी जानू, प्लीज तू अशी चिडू नकोस. आय एम सॉरी जैन सर, पण काय ना, मला खरंच त्रास होतोय. म्हणूनच मी बोलत होतो की इथे गाडी तुला अजून सफोकेट होईल. एक काम करूयात, आपण गाडी बाहेर वॉक करूयात. खरंच तुला चालल्याने बरं वाटेल, ट्रस्ट मी. कम कम. ठीक आहे. जानूला आत का जायचं नाहीये? का वागते ही अशी? मला रिझन शोधावंच लागेल. हा माणूस मुद्दाम मला हॉलकडे घेऊन चालला. काहीतरी कर जानू. जैन सर ऐका ना, एक मिनिट. मी म्हटलं ना तुम्हाला, मला कसं तरीच होतंय. मला ना अचानक चक्कर आता येते, काही कळत नाहीये. माझं डोकं पण खूप जड झालंय. जानू, आई ओके? काय तू ठीक आहेस ना? मी काय म्हणते, आपण घरी जाऊयात का? नाही, मी घरी जाऊन आराम करेन ना, तर कदाचित मला बरं वाटेल. खूप डोकं जड झालंय माझं. ठीक आहे, आपण घरी जाऊयात. ये, लेट्स गो. कम. एक मिनिट, असं काही करू शकत नाही तुम्ही. तुम्ही माझ्या मिस्टरांना अटक करू शकत नाही. देशमुखांनी जो आरोप केलाय तो सिद्ध कुठे झालाय? त्यांचं म्हणणं आहे की पेटंट संतोष दळवींच्या नावाने आहे, पण मी पण सांगते
पेटंट श्रीनिवास दळवींच्या नावाने आहे. तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही कुठलं पेटंट खरंय त्याचा शोध लावा. मग तुम्हालाच कळेल कोण कोणाची फसवणूक करताय. आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जोपर्यंत या पेटंटचा वाद निकालात लागत नाही तुम्ही श्रीनिवास दळवींना अटक करू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं स्वतःची चूक लपवण्यासाठी करत आहे. अटक करा या माणसाला. नाही सर, मॅडम बरोबर तेच बोलताय. आम्ही श्रीनिवास दळवी यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय आम्ही त्यांना अटक करू शकत नाही. पण आम्हाला खात्री आहे की पेटंट या माणसानेच चोरलंय. सर, पण कोणा एका व्यक्तीला वाटतं म्हणून अटक करता येत नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, पण त्यात पूर्ण लीगल प्रोसेस फॉलो केली जाईल. ठीक आहे, याचा अर्थ असा होत नाही की हा माणूस निर्दोष आहे. याला याच्या चुकांची शिक्षा आम्ही भोगायलाच लावू. 100%. सर 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 खूप खूप धन्यवाद सर. सर, आज तुम्ही माझी बाजू जगासमोर मांडून माझ्यावर खूप उपकार केलेत. सर, आता माझ्या आयुष्याला कलाटणी मिळेल. तुम्ही देवासारखे माझ्या मदतीला धावून आलाय सर. निदान आता तरी माझा मुलगा माझ्याकडे परत येईल, माझा संसार वाचेल. सर, खरंच खूप धन्यवाद. हे बघ संतोष, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं. आमच्यासाठी आमची तत्व फार महत्वाची आहेत. त्यासाठी आम्हाला संधी साधू आणि फसव्या लोकांचा प्रचंड तिरस्कार आहे, तिटकार आहे. मलाही सर. म्हणूनच आम्ही तुझी मदत केली. तू जेव्हा आम्हाला सांगितलंस की तुझ्या नावावरचं पेटंट तुझ्या बापाने त्याच्या नावावर केलंय, तेव्हा आम्हाला प्रचंड राग आला. खरं सांगायचं म्हणजे तुझ्या बापाने तुझी घोर फसवणूक केली. हो सर. तेव्हाच आम्ही ठरवलं की त्याला धडा शिकवायचा. संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, यात काही गडबड झाली किंवा काही बिनसलं तर आम्ही तुझी बाजू घेऊ शकणार नाही किंवा तुला वाचवूही शकणार नाही. संतोष, हे पेटंट नक्की तुझ्याच नावावर आहे ना? हो 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 सर. म्हणजे काय सर, ते माझ्याच नावावर आहे. हो सर, मी आणि माझ्या मुलाने रात्रंदिवस कष्ट करून ते प्रोजेक्ट बनवलंय. सोलर सायकल बनवली सर. ते पेटंट माझ्याच नावावर आहे सर. तुम्ही काळजी करू नका, काही गडबड होणार नाही. ठीक आहे, मग आम्ही देखील पोलिसांना सांगून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला सांगू. या सगळ्या प्रकरणात तुझ्या बापाला नक्की शिक्षा होणार, 100%. झालीच पाहिजे शिक्षा. सर, खरंच खूप 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 उपकार होतील तुमचे. थँक्यू सर, थँक्यू. मला कळत नाहीये मी तुमचे कसे आभार मानू सर. सर, तुम्ही खूप महान आहात सर, देव माणसासारखे. सतत माझी लायकी दाखवत होता ना आई बाबा, ही कसा चुकीचा आहे हे दाखवण्यात तुम्हाला धन्यता मिळत होती ना. आता तुम्हाला कळलं असेल स्वतःचा अपमान झाल्यावर कसं वाटतं ती.